नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील मांडवड येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 84 दुकानामधून लाभार्थ्यांना कमी धान्य दिलं जाते, त्याची शासकीय पावती दिली जात नाहीये। तसेच ग्रामदक्षता कमिटीचा खोटा अहवाल सादर केला जातोय असा आरोप करत या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले। याबाबत उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांसह पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं असून या तक्रारीची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। उपोषणस्थळी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि नांदगाव तालुका पुरवठा अधिकारी कांबळे यांनी भेट दिली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असं उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे। मांडवड गावचा रहिवासी असून प्रभाकर आनंद आहेर हे माझे वडील आनंद कचरो आहेत। आम्ही मांडवड येथील स्वस्त धान्य दुकान श्रीमती शकुंतला पंडित आहेर यांचे दुकान क्रमांक 84 यांच्याकडे आम्ही रेशन घ्यायला गेले असता अंगठे घेऊन सुद्धा आम्हाला धान्य लवकर दिले जात नाही व पावतीची मागणी केल्यावर हरिहरची भाषा केली जाते व पावती सुद्धा मिळत नाही व मालक नाही, प्रत्येक गावकऱ्याला सुद्धा हे पावतीचा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे आम्ही आज 4था दिवस आहे, माझ्या वडिलांचं वय आहे 70 वर्ष। आज 4थ्या दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे व शासनाने आतापर्यंत दखल घेतलेली नाही। त्यानंतर ग्रामपंचायतच्या ग्रामदक्षता समितीचा सुद्धा खोटा अहवाल, पोलीस पाटील ग्रामसेवकांचा खोटा अहवाल तयार करून ते परमिट घेतात आणि इथं येऊन सुद्धा आम्हाला आता त्यांनी शिवीगाळी केलेली आहे। त्यामुळे माझी मागणी आहे शासनाला की यांचा परवाना रद्द करून आम्हाला न्याय मिळावा, ही आमची प्रमुख मागणी आहे व यांच्यावर कायदेशीर कारवाई करून एवढी माझी मागणी कारवाई करावी।